बघा क्वेश्चन नंबर 31 बघा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017 बाबत योग्य विधानांची निवड करा. पहिला आहे, राज्य सरकार रुग्णालय शैक्षणिक संस्था न्यायालय यांच्या सभोवतालचा 100 मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून सूचित करू शकतात. 100 मीटर तर ही फॅक्ट जी आहे ही फॅक्ट आपल्याला माहिती आहे की 100 मीटर परिसरात ते शांतता घोषित करू शकतात, तर हे करेक्ट आहे. हा नियम हवा अधिनियमांतर्गत चौकटीबद्ध केले आहे, तर ही करेक्ट आहे की जे हवा अधिनियम आहे त्याच्या अंडरच हा नियम चौकटीबद्ध केला आहे. ध्वनी प्रदूषण हवेच्या प्रदूषणाचा एक प्रकार मानला जातो, तर हेही करेक्ट आहे की ध्वनी प्रदूषण हा हवेच्या प्रदूषणाचाच एक भाग मानला जातो. म्हणूनच ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम जो आहे तो हवा अधिनियमांतर्गतच चौकटीबद्ध केलेला आहे. थर्ड आहे, या नियमांचे उल्लंघन केल्यास हवा प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाते, तर हेही करेक्ट आहे की या नियमांतर्गतच केला जातो. ध्वनी प्रदूषणावर आता हे महत्त्वाचं आहे. ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी त्या ठिकाणचे तहसील कार्यालय असते, नाही तर ते तहसील नसते, तर ते तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन असतं. ठीक आहे, तर पोलीस स्टेशनला त्यांनी काय केलेलं आहे की नोडल एजन्सी म्हणून त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे डी फॅक्ट जी आहे ती चुकीची आहे, म्हणजे डी वगळून जे आहे ते बाकी ॲन्सर असायला पाहिजे. 31चं डी वगळून ॲन्सर म्हणजे काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. आता बघा हे जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन शालेय पुस्तकातूनच आहे. ठीक आहे, 11वी आणि 12वी. ठीक आहे, एन्व्हायरमेंटचे जे स्टेट बोर्ड आहेत त्यातून हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. जशाल तसं त्यांनी तो फॅक्ट त्यात दिलेली आहे त्या ॲक्टबद्दल, तिथूनच आहे. त्यामुळे 31 हे लक्षात ठेवा की नोडल एजन्सी म्हणून पोलीस स्टेशन राहतं, ना की तहसील कार्यालय राहतं. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 32 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. पहिलं विधान बघा, उष्णकटिबंधीय जंगलापेक्षा खारफुटी जंगले त्यांच्या मातीत 50 पट जास्त कार्बन साठवतात. तर उष्णकटिबंधीय जंगलापेक्षा खारफुटी जंगल त्याच्या 50 पट कार्बन साठवतात, हे फॅक्ट करेक्ट आहे. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधातील जंगलापेक्षा खारफुटी जंगले 10 पट जास्त कार्बन साठवतात. त्यामुळे लक्षात ठेवा की हे खारफुटी जंगलं वाचवणं अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे, आणि ही जी फॅक्ट आहे की समशीतोष्ण कटिबंधातील जंगलापेक्षाही ते 10 पट जास्त कार्बन साठवतात, म्हणजे उष्णकटिबंधीय जे जंगल आहे त्यापेक्षा ते 50 पट जास्त साठवतात. हे दोन्ही फॅक्ट्स ज्या आहेत त्या करेक्ट आहेत. त्याच्यातून आपल्याला खारफुटी जंगलाचं इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात येतं. अगेन हाही क्वेश्चनचा सोर्स जो आहे तो 11-12 स्टेट बोर्डच आहे. ठीक आहे, ते दोन्ही विधानं कशी आहेत, करेक्ट आहेत. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 33 बघा, मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्राची परिषद, त्याला आपण स्टॉकहोम परिषद म्हणतो, याबाबत योग्य विधानांची निवड करा. आता पहिलं विधान बघा, स्टॉकहोम परिषदेमुळे भारतात पर्यावरण संरक्षण व नैसर्गिक स्रोताचे संवर्धन हे राष्ट्रीय प्राधान्याने मुद्दे म्हणून उदयास आले. ठीक आहे, मुद्दे म्हणून उदयास आले. सेकंड आहे, स्टॉकहोम परिषदेनंतर भारत सरकारने घटनेत 44 घटना दुरुस्ती केली आणि कलम 48A आणि 51AG यांचा समावेश करण्यात आला. तर हे दोन्ही विधानं जी आहेत ही करेक्ट आहेत. आता स्टॉकहोम परिषद जी आहे ही कधी झाली तर 1972 साली झाली, 5 जून ते 16 जून या दरम्यान. आणि या परिषदेचं एक वैशिष्ट्य होतं की या परिषदेमध्ये तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः हजर होत्या आणि त्यांनी 14 जूनला जे भाषण केलं पर्यावरणासंबंधी, तर ते भाषण खूप प्रभावी झालं किंवा वन ऑफ द बेस्ट भाषण असं ते म्हटलं गेलं त्यावेळेस. आणि ह्या स्टॉकहोम परिषदेचाच इम्पॅक्ट असा झाला की त्यानंतर आपण बघतो की 72 नंतर, ही कधी झाली 1972, तर त्यानंतर भारतामध्ये 74वी घटना दुरुस्ती झाली आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्याचे मार्गदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये वन्यजीव रक्षण, पर्यावरण हे मुद्दे टाकण्यात आले. आणि स्टॉकहोम परिषदेनंतरच आपल्याला भारतामध्येही पर्यावरणसंबंधी कायदे असतील, वेगवेगळे समजा प्रोजेक्ट टायगर असेल किंवा एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, या संबंधी गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत. आणि याचाही सोर्स जो आहे, या तिसऱ्या क्वेश्चनचाही सोर्स आहे 11th आणि 12th शालेय पुस्तकं. ठीक आहे, हे जी माहिती आहे ही माहिती शालेय पुस्तकामध्येच त्यांनी दिलेली आहे. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 34 बघा, भारतातील काही भागात पिण्याच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणते प्रदूषके आढळतात. आर्सेनिक आहे, सॉर्बिटॉल आहे, त्यानंतर फ्लोराईड आहे,
फॉर्मल्डिहाइड आहे आणि युरेनियम आहे. आता बघा की आर्सेनिक आणि फ्लोराईडचा तर मॅपच आपल्याला ऑक्सफर्डच्या स्टुडंट ॲटलसमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे या दोनबद्दल तर काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही आहे. तर हे तर भारतातल्या मेजर रिजनमध्ये आपल्याला पाण्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिक हे समान सापडतात, ए आणि सी. आता ए आणि सी कुठे कुठे आहेत, म्हणजे हे ए बी डी हे येणार नाही आहे. आणि युरेनियम जे आहे हे आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये कुठे सापडलं तर पंजाबमध्ये 2008-09 आपल्याला दिसतं की कंटिन्युअसली न्यूजमध्ये येते की पंजाबमधल्या पाण्यामध्ये युरेनियम वगैरे सापडलेलं आहे. आता फॉर्मल्डिहाइड आणि सॉर्बिटॉल जे आहेत तर हे काही त्याच्यातले घटक नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे, ए, सी आणि ई. ए, सी, ई कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 बघा, पुढीलपैकी कोणते परिस्थितिकीय पिरॅमिड, त्याला आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणतो, संख्येचा पिरॅमिड, जैववस्तुमानाचा पिरॅमिड, ऊर्जेचा पिरॅमिड. ठीक आहे, इकॉलॉजिकल पिरॅमिड कुठला आहे, संख्येचा पिरॅमिड, त्यालाच आपण पिरॅमिड ऑफ नंबर म्हणतो. जैववस्तुमानाचा पिरॅमिड, पिरॅमिड ऑफ बायोमास म्हणतो, आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता हे तिन्ही जे आहेत हे परिस्थितिकीय पिरॅमिड आहेत. आपल्याला नंबरचा पिरॅमिड माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की ट्रॉपिक लेवल आहे, की फर्स्ट ट्रॉपिक लेवलला समजा वनस्पती वगैरे आहेत, त्यानंतर हार्बिवरस किंवा शाकाहारी आहेत, त्यानंतर मांसाहारी आहेत, आणि जसं आपण ट्रॉपिक लेवलवर जाऊ तसं प्राण्यांची संख्या जी आहे ती कमी होत जाते. सेम बायोमासच्या बाबतीमध्ये पण आपल्याला दिसतं. आणि एनर्जी पण माहिती आहे की रूल ऑफ 10%. ठीक आहे, आपल्याला एनर्जी पिरॅमिडच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे, लक्षात ठेवायला पाहिजे, रूल ऑफ 10%. 10% एनर्जी जी आहे ती काय होत राहते, ट्रान्सफर होत राहते. बाकी जी एनर्जी आहे ती हीटच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये रिलीज होते किंवा निघून जाते. तर हे तिन्ही पिरॅमिड जे आहेत ते तिन्ही पिरॅमिडची नावं अतिशय महत्त्वाचे आहेत. संख्येचा पिरॅमिड, जैववस्तुमानाचा पिरॅमिड आणि ऊर्जेचा पिरॅमिड, ही तिन्ही परिस्थितिकीय पिरॅमिड आहेत. त्यामुळे 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 36 बघा, क्वेश्चन नंबर 36, भूपृष्ठामध्ये आढळणारी मूलद्रव्याच्या प्रमाणाचा त्याच्या उतरत्या क्रमाने मांडणी करा. आता बघा ती दोन प्रकार आहे. एक आपल्याला टोटल अर्थचा विचार केला, समजा कम्प्लीट अर्थ, की टोटल अर्थमध्ये सगळ्यात जास्त कोणते मूलद्रव्य आहेत, आणि हा अर्थ क्रस्ट. आता प्रश्न आहे की अर्थच्या क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त जे आहेत त्याची मांडणी आपल्याला कशी करायची आहे, उतरत्या क्रमाने करायची आहे. तर आता अर्थच्या क्रस्टमध्ये सगळ्यात जास्त काय आहे, तर सगळ्यात जास्त आहे ऑक्सिजन. ठीक आहे, सगळ्यात जास्त काय आहे, ऑक्सिजनचं प्रमाण आहे, की ऑक्सिजन आहे सगळ्यात जास्त. त्यानंतर सेकंड नंबरला काय आहे, तर सिलिकॉन. आपल्याला माहिती आहे सियाल आणि सायमा आहे, सिलिकॉन आहे. सिलिकॉन म्हणजे काय येणार आहे, सी, ई. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर ते आहे ॲल्युमिनियम आहे, डी येईल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर आयर्न आहे. आणि त्यानंतर सगळ्यात कमी प्रमाण काय आहे, तर ते आहे कॅल्शियमचं आहे. म्हणजे आपल्याला हा सिक्वेन्स पाहिजे, सी, ई, डी, ए आणि बी. तर कुठे दिसते आपल्याला, पर्याय क्रमांक 2. आता हे जे आहे की अर्थच्या क्रस्टमध्ये आहे. ठीक आहे, अर्थच्या क्रस्टमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, जवळजवळ 46% आहे. आपण जर विचारलं की ऑक्सिजन किती आहे, तर जवळजवळ 46%. ठीक आहे, अर्थच्या क्रस्टमध्ये सिलिकॉनचं प्रमाण किती आहे, तर जवळजवळ ते 27% आहे. पण आता हे जर आपण अर्थच्या क्रस्टच्या ऐवजी आपण जर टोटल अर्थचा विचार केला, तर टोटल अर्थमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे आयनचं. सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे, आयनचं आहे. त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर सिलिकॉन आहे. आयन आहे, ऑक्सिजन आहे, आणि त्यानंतर सिलिकॉन आहे, जर आपण टोटल अर्थचा विचार केला तर. त्यामुळं 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 34 बघा, सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. एक आहे अक्षरवृत्ते, करेक्ट आहे. जमीन व पाण्याचे असमान वितरण, हेही करेक्ट आहे. प्रचलित वारे, हेही करेक्ट आहे. आणि समुद्री प्रवाह, हेही करेक्ट आहे. वरील सर्व आहेत. आता बघा अक्षरवृत्त आहेत की आपण अर्थच्या विषुववृत्तांक इक्वेटरपासून आपण जसजसं वर जाऊत, ठीक आहे, तसं जे सूर्यापासून जे डायरेक्ट पडणारी किरणं जी आहेत ती डायरेक्ट न पडता लंबरूप पडतात. ठीक आहे, तिरपी पडायला लागतात, आणि तिरपी मध्ये पडल्यामुळे हीट जी आहे ती हीट कमी मिळते. त्यामुळे काय होतं की कमी हीट असेल तर सागर जल जे आहे किंवा या भागातलं जे पाणी आहे ते कमी तापेल ॲज कम्पेअर टू इक्वेटरचा रिजन किंवा सब ट्रॉपिकल रिजनमधलं. त्यामुळे अक्षवृत्ताचा रोल आहे का, आहे. ठीक आहे, त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. जमीन आणि पाण्याचं असमान वितरण हे आहे का, आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी हे कमी वेगाने तापते आणि जमीन जास्त लवकर तापते. ठीक आहे, त्यामुळे हे पाण्याचं आणि जमिनीचं असमान वितरण हेही त्याच्यावर
परिणाम करणारा घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रचलित वारे, तर विंड्समुळे, ठीक आहे, विंडमुळे काय होतं तर टेम्परेचरचा इम्पॅक्ट होतो, त्यामुळे तेही करेक्ट आहे. समुद्री प्रवाह, आता समजा कोल्ड करंट आहे, जर तिथं कोल्ड करंट असेल आणि वॉर्म करंट असेल, जर कोल्ड असेल तर तिथलं टेम्परेचर काय होणार आहे, ॲटोमॅटिकली त्या कोल्ड करंटमुळे ते डाऊन होणार आहे. त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला सागर जलाच्या तापमानावर दिसतो. ठीक आहे. त्यामुळे हे 37चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 38 बघा. पुढीलपैकी कोणते सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह आहे. ठीक आहे. वॉर्म ओशन करंट कोणते आहेत ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता पहिलं आहे गल्फ प्रवाह आहे, ब्राझिलियन आहे, क्युरोसिबो आहे, फॉकलँड आहे आणि लॅब्राडॉर आहे. आता बघा त्यांनी जे आपल्याला विचारलेलं आहे की उष्ण सागरी प्रवाह आहे, आता हा गल्फ स्ट्रीम जो आहे तो वॉर्म आहे. ठीक आहे. गल्फ स्ट्रीम जो आहे तो कसा आहे, वॉर्म आहे. त्यानंतर ब्राझिलियन प्रवाह जो आहे, ठीक आहे, ब्राझिलियन हाही वॉर्म आहे आणि क्युरोसिबो हा जो आहे तोही वॉर्म आहे. पण फॉकलँड आहे, लॅब्राडॉर आहे, हे कोल्ड करंट आहेत. ठीक आहे, कोल्ड करंट आहेत. बाकी 3 जे आहेत ते वॉर्म करंट आहेत. आता ह्यांचं जर आपण प्लेस बघितलं, हे फॉकलँड आपल्याला कुठं दिसतं तर दक्षिण अमेरिकेचा जो असा रिजन आहे तिथं आपल्याला इथं तो सापडतो. आणि लॅब्राडॉर आपल्याला करंट माहिती आहे की कॅनडाच्या तिथे तो आहे आणि गल्फ स्ट्रीम ही तिथंच आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि हा ब्राझिलियन करंट जो आहे तो ब्राझीलच्या ईस्ट साईडला आहे, इक्वेटर रिजनपासून तो असा खाली करंट येत आहे. आणि क्युरोसिबो जो आहे तिकडं तो जपानच्या साईडला आहे. त्यामुळे हे 3 करंट जे आहेत ते तिन्ही करंट कसे वॉर्म आहेत. त्यामुळे 38चं उत्तर काय यायला पाहिजे तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. आता हे वॉर्म करंट फक्त एवढेच आहेत का, नाही, काही लोकल बाकीचेही वॉर्म करंट आहेत, ज्याच्यामध्ये समजा अलास्का आहे, मादागास्कार आहे, मोझंबिक आहे. ठीक आहे. हेही करंट जे आहेत ही वॉर्म करंटचीच एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 39 बघा. 39 सोपा आहे. हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस आंतर उष्णकटिबंधीय सम्मीलन पट्टा, त्याला ITCZ म्हणतो. योग्य विधानांची निवड करा. हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 10 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान असून तो कमाल सौरशक्तीमुळे निर्माण होणाऱ्या कमी गती भिन्नता वायुभारामुळे निर्माण झालेला आहे. उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू झाला की हा पट्टा विषुववृत्ताच्या उत्तरेस सरकतो व दक्षिण गोलार्धात उन्हाळा सुरू झाला की विषुववृत्ताच्या दक्षिणेस सरकतो. ही दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहे. ते इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जो आहे तो समजा हा इक्वेटर आहे, तर त्याच्या हा जो पोर्शन आहे तर या पोर्शनला आपण काय म्हणतो तर इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन असं म्हणतो. त्यामुळे हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. बघा क्वेश्चन नंबर 40 बघा. खालील नकाशात 1, 2, 3 आणि 4नी दाखवलेल्या गवताळ प्रदेशांच्या नावासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा इथे हे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. तर ही कुठली गवताळ प्रदेश आहे त्याची नावं त्यांनी आपल्याला विचारलेली आहेत. तर ही अमेरिकेचा आहे, हा व्हेनेझुएलाचा रिजन आहे किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधला रिजन आहे. आता हे महत्त्वाचे रिजन्स आहेत. हे जर आपण बघितलं तर इथे बघा की अमेरिकेमध्ये जो रिजन आहे तो पेरीज आहे. ठीक आहे. अमेरिकेमध्ये जो रिजन आहे तो काय पेरीज आहे. त्यानंतर इथे जो रिजन आहे, ठीक आहे, इथे जो आहे तो लानोज आहे. ठीक आहे. इथे जो आहे तो कुठला आहे लानोज आहे. इथे जो आहे तो काय आहे तो वेल्ड आहे आणि इथे जो रिजन आहे तो डाऊन्स आहे. ठीक आहे. आता हा पेरीज जे आहे हे पेरीज हे टेम्परेट रिजनमध्ये आहे आणि काही तुम्हाला इथं दिसतात की ट्रॉपिकल रिजनमध्ये दिसत आहेत. टेम्परेट रिजनमधले जे गवताळ प्रदेश आहेत, ग्रासलँड आहेत, ते ट्रॉपिकलपेक्षा जास्त सुपीक असतात. ठीक आहे, जास्त सुपीक असतात. आता ते सुपीक असण्याचं रिझन काय आहे, त्या सुपीकतेमुळं अमेरिकेमध्ये किंवा ज्या टेम्परेट रिजनमधले जे ग्रासलँड आहेत, पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, हे पुस्ताज युरोपमधले असेल किंवा हे स्टेप्पीज असेल, तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय असेल किंवा मांस व्यवसाय आहे तो जास्त वाढलेला दिसेल या रिजनमध्ये. ठीक आहे का, तर तिथं जे गवत असतं एक तर उंची खूप कमी असते ॲज कम्पेअर टू सवाना. सवाना म्हणजे काय, हे विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये समजा हा सवाना आहे, याच्यापेक्षा उंची कमी असते आणि तिथे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये अधिक पोषणद्रव्य असतात. ठीक आहे, तर त्यामुळं ग्रास तिथे चांगली असते. त्याच्यामुळे अमेरिकेच्या इंडस्ट्रियल ग्रोथला किंवा मीट इंडस्ट्रीला याचं सगळ्यात मोठं बूस्ट मिळालेलं आहे.
तर त्यामुळे ही जी 1, 2, 3 आपल्याला जी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काय, तर पहिलं प्रेरीज आहे, त्यानंतर लानोज आहे, त्यानंतर वेल्ड आहे आणि डाऊन्स आहेत. बघा तर इथं न्यूझीलंडमध्ये केंटेनबरी आहे, ठीक आहे, इथं सवाना आहे, मंचुरियन आहे, स्टेपीज आहे, पुस्ताज आहे युरोपमध्ये इथं, ठीक आहे. तुम्ही इथं जर बघितलं तर हे सवानाज आहे, इथं पंपाज आहे बघा, म्हणजे अर्जेंटिनामध्ये पण इथं टेम्परेट रिजनमध्ये, ब्राझीलमध्ये कंपोज आहे, ठीक आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, हे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1, 40चं उत्तर यायला पाहिजे. 1, 2, 3 काय, तर हे पेरीज, लानोज, थर्ड आहे वेल्ड आणि इथं काय हे फोर्थ आहे डाऊन्स. त्याचं उत्तर यायला पाहिजे 40चं पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 41 बघा, क्वेश्चन नंबर 41. पुढे काही ढगांची नावे दिली आहेत, त्यांची त्यांच्या उंचीनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा व त्यासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता पहिलं आहे क्युमुलस, सेकंड आहे निम्बोस्ट्रॅटस, थर्ड आहे आल्टो क्युमुलस आणि फोर्थ आहे सिरस आहे. सिरस. तर याच्या संबंधी आपल्याला त्यांनी नावं विचारलेली आहेत. तर आता त्याच्या उंचीनुसार, ठीक आहे, त्याच्या उंचीनुसार चढत्या क्रमाने नावायचं. तर सगळ्यात कमी उंचीवर कुठला असतो तर क्युमुलसच सापडतो. त्यानंतर कुठला सापडतो तर निम्बोस्ट्रॅटस सापडतो. त्यानंतर कुठला सापडतो तर अल्टा क्युमुलस सापडतो, ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला कुठला सापडतो तर सिरस सापडतो. जो उंचीनुसार जर आपण जर क्रम लावला तर काय यायला पाहिजे, हाच क्रम यायला पाहिजे, ABCDच यायला पाहिजे, ठीक आहे. जर आपण उंचीनुसार जर काढलं तर चढत्या क्रमाने लावायचं आहे. जर आपण उंचीनुसार जर काढलं तर क्युमुलस सापडतो, त्यानंतर निम्बोस्ट्रॅटस सापडतो, त्यानंतर अल्टो क्युमुलस आणि नंतर सिरस सापडतो. 41 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42 आरोह पाऊस किंवा त्याला आपण कन्व्हेक्शनल रेन म्हणतो बाबत योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट आहे विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस दररोज दुपारनंतर पडतो. तर कन्व्हेक्शनल रेनफॉल हा विषुववृत्तावरच आहे, करेक्ट आहे, ठीक आहे, हे विधान करेक्ट आहे. सेकंड, समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्वगामी दिशेला जाऊन लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्या बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो, ठीक आहे. तर पाऊस पडतो. हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. हे कशाचं आहे तर ॲक्च्युली हे विधान तसं करेक्ट आहे, पण ते हे कन्व्हेक्शनल रेनफॉल संबंधी नाही आहे. कन्व्हेक्शनल रेनफॉल संबंधी आहे, कशा संबंधी आहे तर ओरोग्राफिक, ठीक आहे, ओरोग्राफिक रेनफॉल संबंधी आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रतिरोध पाऊस म्हणतो, ठीक आहे. प्रतिरोध, सर्व मराठी शब्द त्याला काय, प्रतिरोध. तर ओरोग्राफिक रेनफॉल संबंधी हे विधान आहे. त्यामुळे हे विचारलं आपल्याला कन्व्हेक्शनल. तर कन्व्हेक्शनल रेनफॉलमध्ये काय होतं, दुपारी मॉर्निंगपासून पाणी तापतं, त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि तिथेच वर जातं आणि ते थंड होतं आणि त्याचं मग कंडेन्सेशन होऊन परत पाऊस तिथे पडायला लागतो. पण ओरोग्राफिकमध्ये काय होतं की मॉइश्चर आहे, ते मॉइश्चर पर्वताला अडतं आणि ते पर्वताच्या समांतर वरवर जातं आणि तिथं कंडेन्सेशन होऊन पाऊस पडतो. तर हे ओरोग्राफिक रेनफॉल आहे किंवा प्रतिरोध स्वरूपाचा रेनफॉल आहे. त्यामुळे पण ही विधान जरी करेक्ट असलं तरी कन्व्हेक्शनल रेनफॉलशी संबंधित नाही, त्यामुळे हे चूक आहे. 42चं उत्तर काय, केवळ 1. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 43 बघा, योग्य विधानांची निवड करा. 16 डिग्री उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडे सह्याद्री अधिक खडकाळ असून किनाऱ्याच्या अधिक जवळ आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे की आपण सह्याद्रीचं बघितलं तर 16 डिग्री नॉर्थ याच्यापासून जर आपण सह्याद्री बघितला तर तो अधिक खडकाळ व्हायला लागतो आणि तो किनाऱ्याच्या जवळ यायला लागतो. तर हे विधान जे आहे हे करेक्ट आहे. सेकंड, सातपुडा पर्वतरांग पश्चिमेला राजपिपला टेकड्यापासून सुरुवात होऊन महादेव टेकड्यातून मैकाल पर्वतरांगापर्यंत जाते. हे पण मॅप बेस्ड क्वेश्चन आहे की सातपुडा रेंज जे आहे ते गुजरातमधली ही राजपिपला टेकड्या ज्या आहेत तिथून ते चालू होते, ते मैकल पर्वतरांगापर्यंत आपल्याला जाताना दिसते. तर ही सातपुडा रेंज आहे महाराष्ट्राच्या नॉर्थ साईडला. ही दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. 43 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44 बघा, जोड्या लावा. आता बघा याच्यामध्ये जोड्या लावामध्ये त्याने डाव्या बाजूला नद्यांची नावं दिलीत आणि उजव्या बाजूला ती कुठं उगम पावलेली हे दिलेलं आहे. पहिलं आहे सिंधू नदी. तर सिंधू नदी चा उगम कुठं झालेला आहे तर ती सिंधू नदीचा उगम झालेला आहे तिबेट जवळच्या मानसरोवर सोबत. रावी नदीचा उगम कुठं झालेला आहे तर ती कुलू टेकड्यांवर झालेला आहे, ठीक आहे. आणि चिनाब नदीचा जो उगम आहे तर चिनाब नदीचा उगम कुठं झालेला आहे तर लाहुल इथं झालेला आहे, ठीक आहे. आणि सतलज जी आहे ती धर्मखिंडीजवळ झालेली आहे.
जर हे जर बघितलं सरळ सरळ त्यांनी काय विचारले, उगमस्थान कुठे आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 44 2. 45 बघा, पुढील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणात खारे व मतलाई वारेच आहेत. आता बघा, मोसमी वारे आपल्या इथे 2 प्रकारचे आहेत. कुठलं आहे, एक आहे साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. आता साऊथ वेस्ट मान्सून वारे जे आहेत ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि नॉर्थ ईस्ट जे आहेत ते जमिनीकडून समुद्राकडे राहतात. तर हे एक प्रकारे हे खारे वारे आणि मतलाईच वारे आहेत. हे दोन्ही पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. सेकंड आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेपासून डावीकडे वळतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लो प्रेशर इक्वेटरच्या रिजनला राहतं आणि सब ट्रॉपिकल हाय राहतं. ॲक्च्युली हाय टू लो जर विंड्स आहेत ते असे डायरेक्ट सरळ परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे, पण पृथ्वीच्या परिवलनामध्ये किंवा पृथ्वीच्या कोरिलिस फोर्समुळे ते सरळ न होतात, ते काय होतात, ते थोडंसं राईट साईडला जातं. ठीक आहे. ते असं वाहतात. ठीक आहे. ते असं व्हायला लागतात. पण तेच जर सदनमध्ये आपण बघितलं तर सदनमध्ये काय होतं की ते हाय प्रेशर सब ट्रॉपिकल जो साऊथ आहे तिथून हे सरळ असं परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे, पण ते तसं न वाहता थोडंसं डावीकडे झुकतात. त्यामुळे हे दुसरेही स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46 बघा, विषुववृत्त इक्वेटर पुढीलपैकी कोणकोणत्या देशामधून जाते असा प्रश्न आहे. एक आहे बोलिव्हिया, सेकंड इक्वेडोर, थर्ड आहे केनिया, थर्ड आहे व्हेनेझुएला, फोर्थ आहे सोमालिया, फिफ्थ आहे केनिया, 6 आहे टांझानिया. तर कुठल्या देशामधून जातं, तर इक्वेडोरमधून जातं, त्यानंतर सोमालियामधून जातं आणि त्यानंतर केनियामधून जातं. केनिया आणि सोमालिया हे जवळजवळ आहेत. तर बाकीच्या ठिकाणाहून इक्वेटर पास होत नाही. अगेन हा मॅप रिडिंगवर क्वेश्चन आहे. ठीक आहे, की मॅप रिडिंग ॲटलिस्ट आपल्याला माहीत पाहिजे की इक्वेटर जो आहे तो इक्वेटर कुठून जातो. आता बघा, इक्वेटर जो आहे की त्याला विषुववृत्त म्हणतो आपण, ते व्हिक्टोरिया लेकमधूनही जातं. हेही लक्षात ठेवा फॅक्ट. तर काय यायला पाहिजे उत्तर मग, पर्याय क्रमांक 1. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BDE. 47 बघा, अमरकंटकपासून अरबी समुद्रापर्यंत नर्मदा नदीवर उभा करण्यात आलेल्या धरणाच्या क्रमासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता हे अमरकंटकपासून आपण जर ही नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळेपर्यंत जी धरणं बांधलेली आहे त्याच्यावर त्या धरणासंबंधी आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आता तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात आधी जे आहे ते काय आहे, ते इंदिरा सागर आहे. ठीक आहे, इंदिरा सागर. आणि त्यानंतर आहे ओंकारेश्वर डॅम. ठीक आहे, त्यानंतर ओंकारेश्वर डॅम आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं सरदार सरोवर, जे कंटिन्यू न्यूजमध्ये असतं. ठीक आहे, सरदार सरोवर आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आहे कर्जत डॅम. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कर्जत डॅम दिसतो. म्हणजे या सिक्वेन्समध्ये पाहिजे. पहिल्यांदा जर आपण उजवीकडून डावीकडे चाललो तर इंदिरा सागर आहे, त्यानंतर ओंकारेश्वर आहे, त्यानंतर सरदार पटेल आहे आणि त्यानंतर कर्जत आहे. जर हे आपण बघितलं तर हे सिक्वेन्स आपल्याला कुठं दिसतो, DBC आणि DBCA. तर काय दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 48 बघा, महामार्गाचे जे नावं आहेत हे या वर्षभरात 2-3 वर्षामध्ये चेंज झालेले आहेत. त्याच्यावर महामार्गावर तुम्हाला अयोग्य पर्याय विचारलेला आहे. पहिला आहे की श्रीनगर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हे करेक्ट आहे. चेन्नई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 चेन्नई कलकत्ता हेही करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड आहे दिल्ली कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 दिल्ली कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19. त्यानंतर आहे पोरबंदर सिलचर. आता हा पोरबंदर सिलचर जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 नाही तर तो आहे 27. ठीक आहे, तो आहे 27, ज्याची लांबी जी आहे ती 3507 किलोमीटर आहे. त्यामुळे हे जे आहे हा चुकीचा आहे. 48 नसून तो किती आहे, 27 आहे. तर 48चं उत्तर काय यायला पाहिजे, अयोग्य पर्याय केवळ D आहे. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 49 बघा, पुढील विधाने अभ्यासा व योग्य विधानांच्या
पर्यायाची निवड करा. पहिलं, मॅग्नीज भारतातील एकूण साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे. तर हे माहीत असायलाच पाहिजे की मॅग्नीजच्या एकूण साठ्यापैकी 40% महाराष्ट्रात आहेत. करेक्ट आहे. आणि महाराष्ट्रातील साठे कुठे आहेत? तर नागपूर आहे, भंडारा आहे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मॅग्नीज सापडते. दोन्ही फॅक्ट आहेत, दोन्ही करेक्ट आहेत. 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 50 बघा. 2011च्या जनगणनेनुसार पुढील विधानांचा विचार करा व योग्य विधानांची निवड करा. लोकसंख्येबाबत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. करेक्ट आहे की दुसरा क्रमांक UP नंतर आपलाच नंबर आहे. आणि तर घनतेबाबत विचार करता महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. तर हेही करेक्ट आहे की घनतेचा विचार करता महाराष्ट्राचा 12वा क्रमांक आहे. आता 1,00,000 लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील शहरांची संख्या 54 आहे. 54 नाही आहे तर ती 44 आहे. कशाच्या आधारे? 2011ची जनगणना. तर ती 44 असून यामध्ये नागरी लोकसंख्येच्या 76.68% लोक राहतात. आता बघा की यावर्षी जी आता काल राज्यसेवेची मेन्स झाली 2020ची, तर त्याच्यामध्ये जॉग्रफीला जो त्यांनी लोकसंख्येवर प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी सरळ सरळ जिल्ह्यांच्या लोकसंख्येचा उतरता क्रम विचारलेला आहे. म्हणजे असं स्पेसिफिक न जाता त्यांनी डायरेक्ट जिल्ह्याच्या लोकसंख्येचा, म्हणजे एकदम ॲबस्ट्रॅक्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे हे नाही तर 44 आहे. हे विधान चूक आहे. म्हणजे 50चं उत्तर काय? फक्त पर्याय क्रमांक 1.